हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रियाशालीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण आयुर्वेदिक ज्ञानग्रहण प्रक्रिया हा जो टॉपिक आहे, इंद्रिय विज्ञानमध्ये जो टॉपिक दिलेला आहे क्रियाशालीर पेपर 2 मध्ये इंद्रिय विज्ञान किंवा इंद्रिय विज्ञान हे जे टॉपिक आहे त्याच्या अंडर दिलेलं आहे की फिजिओलॉजी ऑफ परसेप्शन ऑफ शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. म्हणजेच काय तर एक्झॅक्टली ह्या ज्या काही गोष्टी आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचं ज्ञान आत्म्याला कसं होतं, हा जो टॉपिक आहे तो आज आपण डिस्कस करणार आहोत. हा टॉपिक एक्झाम मध्ये आपल्याला MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला मॉडर्न सायन्समध्ये जे काही दिलेलं आहे की एक्झॅक्टली परसेप्शन ऑफ वर्ड्स किंवा हिअरिंग काय आहे, परसेप्शन ऑफ टच काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण मॉडर्न सायन्समध्ये तर अभ्यासलेल्या आहेच आहेत. पण आयुर्वेदिक दृष्टीने किंवा आयुर्वेदामध्ये याबद्दल काय सांगितलेलं आहे ते आज आपण अभ्यासणार आहोत. आयुर्वेदीय ज्ञानग्रहण म्हणजेच फिजिओलॉजी ऑफ परसेप्शन ऑफ एनी विषय किंवा शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे कशा प्रकारे होणार आहे. तर आयुर्वेदीय ज्ञानग्रहण संकल्पनेनुसार मन हे इंद्रियांना त्यांच्या विषयाकडे आकर्षित करतं. त्यांचे विषय म्हणजे कोणते, तर जेव्हा आपण इंद्रिय पंचपंचक हा टेबल बघत होतो तेव्हा आपल्याला माहिती होतं की त्या इंद्रियांचे अर्थ सांगितले होते. म्हणजे पर्टिक्युलर इंद्रियांचे कोणते अर्थ आहेत. श्रोत्रेंद्रियाचा शब्द सांगितलेला आहे, चक्षुरेंद्रियाचा रूप हा अर्थ सांगितलेला आहे. अर्थ म्हणजेच काय, तर त्यांचे विषय किंवा कोअर सब्जेक्ट त्या इंद्रियांमध्ये इंद्रियांमार्फत कशाचं ज्ञान होतं हे जे आहे ते विषय आपण त्याला म्हणतो. तर मन जे आहे ते या ज्ञानेंद्रियांना त्यांच्या विषयाकडे आकर्षित करतं, अट्रॅक्ट करतं आणि या ज्ञानेंद्रियांचा त्यांच्या विषयाशी संयोग होतो आणि प्राणवायूमुळे आपल्याला माहिती आहे वाताचे 5 प्रकार आहेत, त्यातला एक आहे प्राणवायू. तर प्राणवायू जो आहे तो हे ज्ञानेंद्रियांनी ग्रहण केलेलं जे काही ज्ञान आहे ते मन आणि आत्म्यापर्यंत वाहून नेण्याचं काम हे प्राणवायूचं सांगितलेलं आहे. म्हणजे कोणताही विषय जर असेल, आता एखाद्या गरम वस्तूला आपण हात लावला तर मन काय करणार आहे, पटकन स्पर्शनेंद्रियाला सांगणार आहे की स्पर्श ज्ञानाचं आत्म्याला ज्ञान करून देणं किंवा स्पर्शाचं ज्ञान आत्म्याला करून देणं गरजेचं आहे. त्यामुळे मन काय करणार आहे, स्पर्शनेंद्रियाला ऑर्डर देणार आहे की हे जी वस्तू आहे ही गरम आहे आणि आपल्याला हात बाजूला काढला पाहिजे. तर हे जे काही प्रोसेस होणार आहे किंवा ही जी काही मेकॅनिझम आहे त्याला आपण आयुर्वेदिक किंवा आयुर्वेदीय ज्ञानग्रहण प्रक्रिया असं म्हणणार आहोत. तर याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणते कोणते फॅक्टर्स इन्व्हॉल्व असणार आहेत या ज्ञानग्रहण प्रक्रियेमध्ये, तर आत्मा मनसा संयुंजते मन इंद्रियेण इंद्रियम अर्थेन ततः प्रत्यक्षम. म्हणजे आत्मा, मन, इंद्रिय आणि त्यांचे अर्थ म्हणजे त्यांचे विषय यांचा जेव्हा परस्परांशी एकमेकांशी संयोग होतो, जेव्हा हे सगळे एकत्र येतात तेव्हा जे ज्ञान होणार आहे, तेव्हा जी आपल्याला नॉलेज त्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान होणार आहे त्याला आपण प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणणार आहोत. कोणते कोणते 4 फॅक्टर्स आहेत, आत्मा, मन, इंद्रिय आणि त्या इंद्रियांचे विषय किंवा इंद्रियांचा अर्थ यांचा जेव्हा एकमेकांसोबत संयोग होणार आहे, हे जेव्हा सगळे एकत्र येणार आहेत आणि यांच्या एकत्र येण्याने आपल्याला जे काही ज्ञान होणार आहे एखाद्या गोष्टीचं त्याला आपण प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणणार आहोत. त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान इज नथिंग बट आत्मा, मन, ज्ञानेंद्रिय आणि त्यांचे अर्थ यांचा एकमेकांशी होणारा संयोग आणि त्यामुळे होणारं ज्ञान. तर जेव्हा आत्मा आणि मन तर कॉमन असणार आहे सगळीकडे, इंद्रिय आणि त्यांचे अर्थ बदलणार आहे. म्हणजे श्रोत्रेंद्रिय आणि त्याच्या श्रोतेंद्रियाचा अर्थ किंवा विषय काय आहे, शब्द, आणि तिथे उत्पन्न होणार आहे श्रवण बुद्धी. अशाच पद्धतीने 5ही ज्ञानेंद्रियांचा आपल्याला त्या ज्ञानेंद्रियांकडून ज्ञान होणार आहे. म्हणजे आत्मा, मन, स्पर्शनेंद्रिय म्हणजेच त्वचा आणि त्यांचा विषय कोणता आहे स्पर्शनेंद्रियाचा, तर स्पर्श, आणि त्याच्यामुळे आपल्याला स्पर्शन बुद्धी होणार आहे. स्पर्शन बुद्धी म्हणजे काय, तर एखादी वस्तू गरम आहे, थंड आहे, एखादी वस्तू गुळगुळीत आहे, खडबडीत आहे, रफ आहे, हे जे काही आहे हे स्पर्शन बुद्धीने होणार आहे. चक्षुरेंद्रिय आणि रूप जेव्हा आत्मा मनासोबत संयोग होणार आहे तेव्हा आपल्याला चाक्षुष बुद्धी होणार आहे. म्हणजे एखादा रंग हा लाल रंगाचा आहे, हा पिवळ्या रंगाचा आहे, हा सावळा आहे, हा गोरा आहे, किंवा हा उंच आहे, हा बुटका आहे, हे जे काही आपल्याला
डोळ्यांनी ज्ञान होणार आहे त्याला आपण चाक्षुष बुद्धी म्हणणार आहोत. रसनेंद्रिय म्हणजे काय? किंवा आत्मा, मन, रसनेंद्रिय आणि रसनेंद्रियाचा विषय आहे रस. त्यामुळे काय होणार आहे? रसना बुद्धी. म्हणजे एखादी टेस्ट की हे हा पदार्थ गोड आहे, हा पदार्थ तुरट आहे, हा पदार्थ आंबट आहे. तर हे जे काही आहे हे आपल्याला जे ज्ञान होणार आहे त्याला आपण प्रत्यक्ष ज्ञान म्हणणार आहोत. घ्राणेंद्रिय आणि गंधामुळे काय होणार आहे? गंधन बुद्धी म्हणजेच सुगंध असेल, दुर्गंध असेल, ह्या गंधाचं ज्ञान होणार आहे. तर आता प्रत्येक जे बुद्धी आहे किंवा प्रत्येक जे प्रत्यक्ष ज्ञान आहे त्या त्या इंद्रियामुळे होणारं त्याचं आपल्याला एक्झाम्पल्स बघायचे. श्रवण बुद्धीनं होणारं ज्ञान म्हणजे काय? तर एखादा आवाज ऐकल्यानंतर तो स्त्रीचा आहे की पुरुषाचा आहे, मेल व्हॉइस आहे, फिमेल व्हॉइस आहे, याचं ज्ञान होणं. माणसाच्या बोलण्याचं ज्ञान होणं, पक्ष्यांचा आवाज जो आहे, पक्ष्यांचा जो किलबिलाट असतो त्याचं ज्ञान वेगळं असणार आहे. म्हणजे जे काही साऊंड्स आजूबाजूला चालू असतात त्याच्यामध्ये डिफरन्शिएट करणं आणि त्या पर्टिक्युलर साऊंड बद्दल आपल्याला ज्ञान होणं की हा आवाज येत आहे तर हा पक्ष्यांचा आहे, हा आवाज येतोय तर हा एका फिमेलचा किंवा स्त्रीचा आवाज आहे. तर हे जे काही आहे किंवा एखादं वाद्य जर कोणी वाजवत असेल तर त्या वाद्याचं किंवा त्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं आपल्याला ज्ञान होणं की अच्छा तबला वादन चालू आहे किंवा कोणी जर बासरी वादक असेल तर ते बासरीचं आवाज आपल्याला येत असेल तर आपल्याला ते कळणार आहे की कुठेतरी कोणीतरी बासरी वाजवत आहे. तर हे जे काही आहे हे श्रवण बुद्धीने होणारं ज्ञान आहे. पुढे स्पर्शन बुद्धीने होणारे ज्ञान. तर ज्या पद्धतीने आपण डिस्कस केलं की वस्तूचा शीत किंवा उष्ण स्पर्श असेल, मऊ किंवा खरखरीत स्पर्श असेल, एखादा पॉइंटेड टोकदार वस्तूचा स्पर्श असेल, म्हणजे हात लावलं की आपल्याला कळणं की हे गरम आहे, हे थंड आहे. तर हे स्पर्शाचं जे ज्ञान आहे ते स्पर्शन बुद्धीने होणार आहे. चाक्षुष बुद्धीने होणारं ज्ञान म्हणजे काय? तर वस्तूचा आकार, रंग, त्याचं टेक्स्चर काय आहे. म्हणजे एखाद्या वस्तूकडे बघितल्यानंतर की त्या वस्तूचा आकार काय आहे? चौकोनी टेबल आहे. त्याचा रंग काय आहे? तर ब्लॅक कलरचा स्टूल किंवा ब्लॅक कलरचा टेबल आहे. एखादं आपण कुठे ट्रेकला जातोय तर तिथे जर वेडीवाकडी वाट असेल तर हे धोकादायक, तिथे काही चढण आहे का, खड्डा आहे का, तर हे सगळ्या गोष्टी कशाने करणार आहेत? चक्षुरेंद्रियाने किंवा चाक्षुष बुद्धीने म्हणजे डोळ्यांनी बघितल्यानंतर आपल्याला या गोष्टींचं ज्ञान हे होणार आहे. रसना बुद्धीने होणारं ज्ञान काय आहे? तर पदार्थाच्या मधुर, आम्ल अशा टेस्ट ज्या वेगवेगळ्या चवी सांगितलेल्या आहेत. षड्रस आपल्याला माहिती आहे, मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. तर ह्यांचं टेस्टचं किंवा यांच्या चवीचं ज्ञान होणं हे रसनेंद्रियामुळे शक्य आहे. किंवा पदार्थाच्या थंड किंवा गरमपणाचं तापमान जे आहे, टेम्परेचर, म्हणजे जर आपण फ्रीजमधली पाण्याची बाटली काढून जर आपण पाणी प्यायलं तर ते पाणी थंड आहे हे आपल्याला रसनेने कळणार आहे. म्हणजे त्या पाणी थंड आहे की गरम आहे त्याचं टेम्परेचरचं जे काही ज्ञान आहे ते आपल्याला रसना बुद्धीने होणार आहे, म्हणजेच जिभेने होणार आहे. नंतर गंधन बुद्धीने होणारे ज्ञान. तर सुगंध, दुर्गंध यांचं जे काही ज्ञान आहे ते गंधन बुद्धीमुळे होणार आहे. अन्न पदार्थाचा वास, म्हणजे जर आपण एका रूममध्ये बसून अभ्यास करत आहोत आणि बाहेर आपल्या आईने किंवा आपल्या घरातल्या कोणत्या व्यक्तीने जर काही स्वयंपाक बनवला असेल तर त्या फोडणीचा वास आपल्या रूममध्ये येणं आणि त्यावरून आपण अंदाज लावणं की अच्छा आज हे बनत आहे घरात किंवा एखादा पर्टिक्युलर पदार्थ काही आपल्याला लक्षात येणं की हा या पदार्थाची तयारी सुरू आहे. तर हे जे काही आहे हे गंधन बुद्धीने होणारं ज्ञान असणार आहे. तर अशा पद्धतीने जे काही ज्ञानेंद्रिय आहेत ते अ, आत्मा, मन, इंद्रिय आणि त्यांचे अर्थ म्हणजेच विषय हे एकत्र आल्यानंतर जे काही ज्ञान होणार आहे त्याला आपण त्या पर्टिक्युलर ज्ञानाला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणणार आहोत. त्याचा शब्द ज्ञान म्हणजे फिजिओलॉजी ऑफ परसेप्शन ऑफ शब्द. आपल्याला ऐकायला कसं येतं एक्झॅक्टली आयुर्वेदामध्ये किंवा संहितांमध्ये काय दिलेलं आहे. मॉडर्न सायन्समध्ये तर आपल्याला माहिती आहे की फिजिओलॉजी ऑफ हिअरिंग काय आहे. पण तिथे आपण अॅनाटॉमिकल स्ट्रक्चर्स बघतो आणि मग त्याने कसे साऊंड वेव्स ट्रॅव्हल होतात आणि आपल्याला कसं एखाद्या आवाजाचं ज्ञान होतं हे आपल्याला मॉडर्न सायन्समध्ये माहिती आहे वाचून. पण इथे आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे? आयुर्वेदामध्ये एखाद्या आवाजाचं ज्ञान किंवा एखाद्या शब्दाचं, एखाद्या साऊंडचं नॉलेज आपल्याला कसं होणार आहे? तर शब्द ग्रहणाची इच्छा उत्पन्न झाल्यामुळे शब्द ग्रहणासाठी मनाला आत्म्याकडून प्रेरणा मिळते. आत्मा जो आहे तो मनाला प्रेरणा देतो की मला एक पर्टिक्युलर शब्द किंवा पर्टिक्युलर साऊंड हा ऐकायचा आहे. जेव्हा हे होणार आहे त्याच्यानंतर मन श्रोत्रेंद्रियाला शब्द ग्रहणासाठी प्रेरित करणार आहे. कारण शब्दासाठी कोणता इंद्रिय सांगितलेला आहे?
तर श्रोत्रेंद्रिय. त्याच्यानंतर कानापर्यंत जे काही आवाज येत आहे, शब्दलहरी, साऊंड वेव्ह जे काही येत आहेत, ते प्राणवायूच्या प्रेरणेने शब्दवाही धमनी मार्फत, म्हणजे जे काही आर्टरीज आहेत, वेन्स आहेत, जे काही वेसल्स आहेत, त्यांच्या मार्फत शिरप्रदेशातील श्रोत्रेंद्रियाच्या सूक्ष्म केंद्रापर्यंत केलं जातं. म्हणजे हिअरिंग सेंटर जे ब्रेनमध्ये सांगितलेलं आहे, तिथंपर्यंत या साऊंड वेव्हचं ट्रान्सपोर्टेशन किंवा त्यांचं वहन केलं जातं. नंतर शब्द आणि श्रोत्रेंद्रियाचा संयोग होऊन बुद्धीला शब्दाचं ज्ञान होऊन श्रवण बुद्धी उत्पन्न होते. कारण आपण बघितलं, आत्मा, मन, श्रोत्रेंद्रिय आणि शब्द हे जेव्हा एकमेकांसोबत संयोग होतात, तेव्हा तिथे आपल्याला श्रवण बुद्धी उत्पन्न होते. आणि जे काही कानावर पडलेले शब्द आहेत, जो काही साऊंड आहे, त्याचं ज्ञान मनामार्फत आत्म्याला करून दिलं जातं. आणि हे जे श्रवण बुद्धीमार्फत शब्दाचं विश्लेषण केलं गेल्यामुळे आत्म्याला जे काही शब्दाचं नेमकं ज्ञान होणार आहे, की शब्द स्त्रीचा आहे, पुरुषाचा आहे, की एखाद्या प्राण्याचा आहे, पर्टिक्युलर जे काही कानावर पडत आहे ते गद्य आहे की पद्य आहे, शब्द मोठ्या आवाजामध्ये आहे की लहान आवाजामध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे आत्म्याला होणार आहे. शब्द ग्रहणासाठी आत्म्यामध्ये इच्छा उत्पन्न होणं हे महत्वाचं आहे. अन्यथा शब्द कानावर पडले तरी देखील मनुष्य दुर्लक्ष करतो. म्हणजे ह्यासाठी काय गरजेचं आहे? एखादा आवाज तुम्हाला येत आहे, पण जर तुम्ही तुमच्याच विचारांमध्ये मग्न असाल, तर तुम्हाला तो आवाज येत असून देखील त्याचं ज्ञान तुम्हाला होणार नाही. का होणार नाहीये? जोपर्यंत आत्म्याकडून मनाला इन्स्ट्रक्शन दिलं जाणार नाहीये, की मला हे पर्टिक्युलर साऊंड ऐकायचं आहे, आणि त्याच्यानंतर मन हे कार्य करायला सुरू करणार आहे, की जे काही साऊंड वेव्ज आहेत ते त्या धमन्यांमार्फत शिरप्रदेशामध्ये, हेड रिजनमध्ये जे काही हिअरिंग सेंटर आहे तिथपर्यंत पोहोचणार आहे, आणि त्याच्यावरती प्रोसेसिंग होऊन पर्टिक्युलर कानावर जे काही साऊंड वेव्ज येत आहेत त्याचं ज्ञान त्या व्यक्तीला होणार आहे, की मग तो आवाज कशाचा आहे, एखाद्या वाद्याचा आवाज आहे, पक्षाचा आवाज आहे, माणसाचा आवाज आहे, मग तो बोलताना कशा पद्धतीने बोलत आहे, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे आत्म्याला करून देणार आहे. तर हे जे आहे ह्याला म्हणतात फिजिओलॉजी ऑफ परसेप्शन ऑफ शब्द, म्हणजेच आयुर्वेदिक शब्द ग्रहण प्रक्रिया किंवा शब्दाचं जे काही ज्ञान आहे ते कशा पद्धतीने होणार आहे हे इथे सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने ज्ञानेंद्रियांचे जे काही 5 विषय आहेत ते आपल्याला सांगितलेले आहेत. स्पर्श ज्ञान, जसं शब्द ज्ञान आहे त्याच पद्धतीने स्पर्श ज्ञान होणार आहे. पदार्थ जेव्हा त्वचेच्या संपर्कात येणार आहे, जेव्हा वस्तूच्या स्पर्श ग्रहणाची इच्छा उत्पन्न होऊन आत्म्याकडून मनाला प्रेरणा मिळणार आहे. एखाद्या वस्तूला जर आपण हात लावला आणि त्याच्यानंतर आत्म्याकडून मनाला सांगितलं जाणार आहे, की मला ह्याचं नॉलेज करून हवंय किंवा मला ह्याचं ज्ञान हवंय, तेव्हा मन काय करणार आहे, तर स्पर्श ग्रहणासाठी स्पर्शनेंद्रियाला प्रेरित करणार आहे, मोटिवेट करणार आहे. आणि या पर्टिक्युलर वस्तूचा स्पर्श त्वचेमधील स्पर्श व धमन्यांमार्फत प्राणवायूच्या प्रेरणेने परत हेड रिजनमध्ये जे काही टच सेंटर्स आहेत, कारण आपल्याला माहिती आहे की हेड रिजन किंवा शिरप्रदेश काय सांगितलेला आहे, सगळ्या गोष्टींचा कंट्रोल करणारा असा तो मास्टर सांगितलेला आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टी ज्या काही शरीरामध्ये घडत असतात त्याचे सगळ्याचे सेंटर्स हे हेड रिजन किंवा शिरप्रदेशामध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे जेव्हा हे स्पर्श व धमन्यांमार्फत शिरप्रदेशातील स्पर्शनेंद्रियाच्या सूक्ष्म केंद्रापर्यंत याचं वहन केलं जाणार आहे, की पर्टिक्युलर वस्तू ही गरम आहे की थंड आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं वहन स्पर्शनेंद्रियामार्फत किंवा स्पर्श व धमन्यांमार्फत शिरप्रदेशातल्या त्या टच सेंटर पर्यंत पोहोचवलं जाणार आहे. आणि नंतर स्पर्शनेंद्रिय आणि स्पर्श यांचा संयोग होऊन तिथे स्पर्शन बुद्धी तयार होणार. कारण आपल्याला माहितीये आत्मा, मन, त्याच्यानंतर इंद्रिय, इथे कोणता इंद्रिय आहे, स्पर्शनेंद्रिय, आणि त्याचा विषय कोणता आहे, स्पर्श. जेव्हा हे एकत्र येणार आहे तर तिथे आपल्याला स्पर्शन बुद्धी निर्माण झालेली बघायला मिळणार आहे. स्पर्शन बुद्धीमुळे मग ते पर्टिक्युलर जी वस्तू आहे ती थंड आहे की गरम आहे, मऊ आहे की खडबडीत आहे, या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण हे केलं जाणार आहे. त्यामुळे स्पर्शाचं विश्लेषण झाल्यानंतर मनामार्फत ते आत्म्याला त्या स्पर्शाचं ज्ञान करून दिलं जाणार आहे. त्यामुळे या ज्या स्पर्शन बुद्धी हे जे आहे याच्यामुळे आपल्याला कळणार आहे की वस्तू थंड आहे, गरम आहे की खडबडीत आहे, स्मूथ आहे, गुळगुळीत आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्पर्शन बुद्धीमुळे कळणार आहेत. आणि स्पर्शन बुद्धी कशी डेव्हलप होणार आहे, तर आत्म्याकडून मनाला प्रेरणा मिळणार आहे आणि तिथून स्पर्शनेंद्रियाला इन्स्ट्रक्शन जाणार आहेत की आपल्याला या गोष्टीचं ज्ञान करून हवंय. जेव्हा स्पर्शनेंद्रियाचा विषय स्पर्श
या सगळ्यांचा एकत्र संयोग होणार आहे, तर तिथे आपल्याला स्पर्शन बुद्धी तयार होताना बघायला मिळणार आहे. आणि त्यावरून आपल्याला कळणार आहे की पर्टिक्युलर वस्तू ही थंड आहे, गरम आहे, टोकदार आहे, खडबडीत आहे, गुळगुळीत आहे, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे आपल्याला होणार आहे. पण वस्तूचा स्पर्श अतिशय गरम किंवा टोकदार असला की त्याकडून आपण लांब जाण्याची प्रेरणा हात, पाय किंवा जे काही कर्मेंद्रिय आहेत त्यांना देऊन त्या घातक स्पर्शापासून संरक्षण हे केलं जाणार आहे. म्हणजे जर गरम वस्तूला हात लावला असेल तर तिथे स्पर्शन बुद्धी तयार होणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मायक्रो सेकंद मध्ये घडतात. त्यामुळे जर पण गरम वस्तूला हात लावलेला असेल, गरम भांड्याला हात लावलेला असेल, तर इतक्या पटपट ह्या गोष्टी घडत राहतात की आपल्याला बरोबर ब्रेन इन्स्ट्रक्ट करणार आहे की हे गरम आहे तर आपण हात बाजूला घेतला पाहिजे. आपला जर पाय एखाद्या टोकदार वस्तूवर पडला असेल तर पटकन पाय आपण बाजूला घेतो. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या स्पर्शन बुद्धीमुळे होणार आहेत. पुढे आहे रूप ज्ञान, फिजिओलॉजी ऑफ परसेप्शन ऑफ रूप. ज्या पद्धतीने श्रोत्रेंद्रिय आणि स्पर्शनेंद्रियाचं बघितलं त्याच पद्धतीने वस्तूच्या रूप ज्ञानाची इच्छा ही आत्म्याला होणार आहे आणि आत्म्याकडून मनाला प्रेरणा मिळणार आहे. आणि त्याच्यावरून मग ते मन जे आहे ते मनुष्याचे दोन्ही डोळे तिथे त्या वस्तूवर स्थिर होणार आहेत. त्यामुळे वस्तूपासून निघालेले जे काही प्रकाश किरण आहेत हे मनुष्याच्या डोळ्यामध्ये प्रवेश होणार आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की एक्झॅक्टली आपण जे बघतो ते कशा पद्धतीने डोळ्यांमध्ये काय होतं, मग ते इमेज फॉर्मेशन आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, तर ज्या पद्धतीने एखाद्या वस्तूला आपण बघितल्यानंतर त्याचं ज्ञान होण्याची इच्छा आत्म्याला होणार आहे आणि त्यामुळे आत्म्याकडून मनाला प्रेरणा मिळणार आहे. आणि नेत्रामध्ये जे काही आलोचक पित्त सांगितलेलं आहे त्याच्या मदतीने त्या वस्तूपासून निघालेले जे काही प्रकाश किरण आहे, रेज आहेत, त्यामुळे त्या वस्तूच्या प्रतिमेची आपल्याला जाणीव होणार आहे, ज्ञान होणार आहे. म्हणजे ते जे काही ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची इमेज आपल्याला दिसणार आहे आणि वस्तूच्या प्रतिमेचे वहन रूपवह धमनी मार्फत प्राणवायूच्या प्रेरणेने परत हेड रिजन मध्ये जे काही व्हिज्युअल सेंटर आहे तिथेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवल्या जाणार आहेत. आणि व्हिज्युअल सेंटर मधून चक्षुरेंद्रिय आणि वस्तूच्या प्रतिमेचा संयोग होऊन त्या वस्तूचा आकार काय आहे, त्याचा रंग काय आहे, त्याचं रूप काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे मनुष्याला होणार आहे. जर वस्तू आधी बघितलेली असेल तर मनुष्याला त्या वस्तूबद्दलची स्मृती जागृत होऊन त्या प्रकारे त्याचं ज्ञान होणार आहे. म्हणजे जर एखादं गुलाबाचं फूल आपण रस्त्याने चालताना बघितलं तर आपल्याला याआधी आपण गुलाबाचं फूल जेव्हा कधी बघितलेलं असो त्या गोष्टीची आठवण होणार आहे. त्यामुळे स्मृती देखील तिथे जागृत असणार आहे. चाक्षुष बुद्धीमुळे त्या वस्तूच्या रंगाचं, आकाराचं हे विश्लेषण केलं जाणार आहे. म्हणजेच काय, तर आत्म्याकडून मनाला प्रेरणा मिळणार आहे, तिथून ते चक्षुरेंद्रियापर्यंत जाणार आहे. चक्षुरेंद्रियाचे जे काही विषय आहेत, रूप, आणि त्याच्यातून चाक्षुष बुद्धी तयार होणार आहे. आणि त्या बुद्धीमुळे आपल्याला एखाद्या पर्टिक्युलर वस्तूचा रंग काय आहे, त्याचा आकार काय आहे, ती वस्तू एक्झॅक्टली काय टेक्स्चरची आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला नॉलेज इथे होणार आहे. आणि जर एखादी वस्तू आपण यापूर्वी बघितलेली असेल तर आपल्याला त्या गोष्टींबद्दल स्मृती, मेमरी जी आहे ती तिथे आपल्याला जाणवणार आहे की याआधी देखील आपण या वस्तूबद्दल किंवा अशी वस्तू बघितलेली आहे. तर हे झालं रूपज्ञान. रसज्ञान काय आहे, तर पदार्थाची चव घेण्यासाठी परत मनामध्ये इच्छा उत्पन्न होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आत्म्याकडून मनाला प्रेरणा मिळणं अपेक्षित आहे की आपण जे काही खातो आहोत त्याची टेस्ट काय आहे, ह्यासाठी आत्म्याकडून मनाला प्रेरणा मिळणार आहे. मग मन रसनेंद्रियाला रसग्रहणासाठी प्रेरित करणार आहे की आता आत्म्याने सांगितलंय तर आपल्याला ह्या पर्टिक्युलर पदार्थाची टेस्ट काय आहे हे कळणं अपेक्षित आहे. त्यानंतर जेव्हा तो मनुष्य ते पदार्थ खाणार आहे, चावणार आहे किंवा तोंडात तो पदार्थ असणार आहे त्यावेळी तिथे बोधक कफ जो आहे, कफाचा प्रकार आहे, कफ जो आहे तो त्या पर्टिक्युलर अन्न पदार्थामध्ये मिसळला जाणार आहे. आणि या बोधक कफामुळे तो जो पदार्थ आहे तो जिभेवरील रसनेंद्रियाच्या संपर्कामध्ये येणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे जिव्हा किंवा टंग जी आहे ती रसनेंद्रियाचं अधिष्ठान सांगितलेलं आहे. त्यामुळे बोधक कफ जो आहे तो त्या अन्न पदार्थामध्ये मिसळणार आहे आणि त्या मिक्सचर नंतर जिभेच्या ठिकाणी जे रसनेंद्रिय आहे त्याच्या संपर्कामध्ये हा सगळा फूड बोलस किंवा हे जे काही बोधक कफामुळे तयार झालेलं मिश्रण आहे हे त्या रसनेंद्रियाच्या संपर्कात येणार आहे. आणि रसवह धमन्यांमार्फत पदार्थाच्या रसाचं वहन रसनेंद्रियाच्या
मस्तिष्कामधील सूक्ष्म केंद्रापर्यंत म्हणजे टेस्ट सेंटर जे आहे ब्रेनमध्ये तिथपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींचं वहन केलं जाणार आहे आणि रसनेंद्रिय आणि त्या पदार्थाच्या रसाचा संयोग होऊन तिथे रसना बुद्धी तयार होणार आहे. म्हणजे आत्म्याने मनाला प्रेरणा दिली, मनाने रसनेंद्रियाला सांगितलं की आपल्याला ही टेस्ट काय आहे त्याचं ज्ञान करून घेणं अपेक्षित आहे. रसनेंद्रियाचा विषय काय आहे? रस. तर ह्या सगळ्यांचा संयोग होणार आहे आणि तिथे रसना बुद्धी तयार होणार आहे आणि या रसना बुद्धीमुळे त्या पदार्थाचं नेमकी चव काय आहे, गोड आहे, आंबट आहे, कडू आहे, तिखट आहे, ह्या सगळ्या गोष्टींची किंवा या चवींचं ज्ञान हे आत्म्याला करून दिलं जाणार आहे. आत्म्यामध्ये जोपर्यंत रसग्रहणाची इच्छा उत्पन्न होणार नाही तोपर्यंत आपल्याला त्या पदार्थाचं टेस्ट कळणार नाही. म्हणजे जर आपण टीव्ही बघत असताना जेवत असो, मोबाईल बघत असताना जेवत असो आणि आपलं सगळं लक्ष टीव्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये असेल तर आपण काय खात आहोत, त्याची टेस्ट काय आहे हे आपल्याला कळणार नाही. त्याचसाठी आपल्याकडे असे नियम आहेत की जेवत असताना जास्त बडबड करू नये, जास्त हसू नये, जास्त बोलू नये किंवा आपलं मन दुसरीकडे विचलित होईल अशा कोणत्याही गोष्टी जेवताना करू नये अशा सांगितलेल्या आहेत. का सांगितलेल्या आहेत? जेव्हा आपण काही दुसरीकडे लक्ष आपलं असतं त्यावेळी आपण काय जेवत आहोत, त्या पदार्थाची चव काय आहे, ह्या गोष्टीचं ज्ञान आपल्याला होणार नाहीये. त्यामुळे आपल्याला असं सांगण्यात येतं की जेवण करत असताना इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न करता शांत चित्ताने आणि एकाग्र मनाने, प्रसन्न चित्ताने असं जेवण करायला सांगितलेलं आहे. कारण जेव्हा आपण असं जेवण करणार आहोत तेव्हाच आत्म्याकडून त्या रसग्रहणाची इच्छा उत्पन्न होणार आहे आणि ती मनाला ती इच्छा किंवा ते मनाला ती प्रेरणा मिळणार आहे की आपल्याला आता जे जेवत आहोत त्याची टेस्ट किंवा त्या चवीचं ज्ञान करून घेणं अपेक्षित आहे. तर याचसाठी अशा पद्धतीने हे रसज्ञान हे होत असतं. पुढे आहे गंध ज्ञान. फिजिओलॉजी ऑफ परसेप्शन ऑफ गंध. ज्या पद्धतीने आता आपण 4 वेगवेगळे इंद्रियांचे ज्ञान किंवा परसेप्शन बघितले त्याच पद्धतीने एखादा पर्टिक्युलर गंध किंवा स्मेल घेण्याची इच्छा आत्म्यामध्ये उत्पन्न होणार आहे आणि आत्म्याकडून ते मनाला प्रेरणा मिळणार आहे की पर्टिक्युलर हा जो स्मेल आहे याचं मला ज्ञान होणं अपेक्षित आहे. जेव्हा असं मनाला ही प्रेरणा मिळणार आहे तेव्हा मन काय करणार आहे? घ्राणेंद्रियाला त्या गंध घेण्यासाठी त्या वस्तूकडे आकर्षित करणार आहे, प्रेरित करणार आहे. आणि जेव्हा वस्तू नाकाजवळ गेल्यानंतर वस्तूच्या गंधामुळे नाकातील घ्राणेंद्रिय जे आहे ते उत्तेजित होणार आहे. म्हणजे एखादा पर्टिक्युलर काही वास असेल आणि आत्म्याला ती इच्छा झाली की मला ह्या वासाचं किंवा ह्या गंधाचं ज्ञान हवंय, तर ते मनाला सांगणार आहे आणि मन घ्राणेंद्रियाला सांगणार आहे. तर जेव्हा आपण एखादी वस्तू नाकाजवळ आणणार आहोत की एक्झॅक्टली स्मेल काय आहे, तर त्यावेळेला त्या नाकाच्या ठिकाणी असणारं जे काही घ्राणेंद्रिय आहे ते उत्तेजित होणार आहे आणि गंध व धमन्यांमार्फत शिरप्रदेशामध्ये जे स्मेल सेंटर आहे तिथे या सगळ्या गोष्टींचं रजिस्ट्रेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण होणार आहे आणि घ्राणेंद्रियामध्ये गंधन बुद्धी तयार होणार आहे. म्हणजेच आत्माकडून मनाला प्रेरणा मिळणार, आत्मा प्लस मन, त्याच्यानंतर घ्राणेंद्रिय प्लस घ्राणेंद्रियाचा विषय आहे गंध आणि या सगळ्यांचा एकत्र संयोग होऊन तिथे गंधन बुद्धी तयार होणार आहे आणि त्या गंधन बुद्धीमुळे आपल्याला पर्टिक्युलर स्मेलचं ज्ञान हे होणार आहे. जर वास आवडला नाही तर त्या वस्तूचा किंवा त्या पदार्थाचा आपण स्वीकार करणार नाही. म्हणजे जर दुर्गंध असेल तर ऑटोमॅटिकली आपण नाकाला काहीतरी रुमाल लावू, टिश्यू लावू, आपल्याला तो वास जर आवडला नसेल. पण एखादा वास जर आपल्याला आवडला किंवा एखादा परफ्यूमचा स्मेल असेल, सुगंध येत असेल, कुठे मंदिरात गेल्यानंतर इथे अगरबत्तीचा स्मेल असेल, धूपचा स्मेल असेल, तर तो वास आपल्याला आवडणार नाही आणि आपण त्या वासाचं किंवा त्या गंधाचं ज्ञान हे आपल्या आत्म्यापर्यंत होणार आहे. म्हणजे काय म्हणू शकतो की जेव्हा आत्मा, मन, घ्राणेंद्रिय आणि घ्राणेंद्रियाचा विषय आहे गंध, ह्या सगळ्यांचा संयोग होणार आहे तेव्हाच आपल्याला गंध ज्ञान हे होणार आहे. आणि एखादा जर स्मेल आपल्याला आधी घेतला असेल, म्हणजे पर्टिक्युलर स्मेल आपण आधी घेतलाय आणि परत 2-3 वर्षानंतर काही दिवसानंतर आपल्याला तो स्मेल परत आला तर आपल्याला ते स्मृती स्वरूपात साठवलेलं जे काही ज्ञान आहे ते आपल्याला लक्षात येणार आहे की याच्या आधी देखील आपण असाच पर्टिक्युलर हा जो स्पेसिफिक स्मेल आहे हा घेतलेला आहे. त्यामुळे असा नेहमी तुलनात्मक जी काही वापर आहे ह्या सगळ्या गोष्टींचा मनुष्य हा करत असतो. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर आयुर्वेदानुसार पर्टिक्युलर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचं ज्ञान मनुष्याला कसं होतं. तर सगळ्यात बेसिक एक फॉर्म्युला आहे
आयुर्वेदीय ज्ञान ग्रहण प्रक्रियेमध्ये आत्मा प्लस मन प्लस इंद्रिय प्लस इंद्रियांचा विषय आणि त्यामुळे निर्माण होणारी जी काही बुद्धी आहे त्याच्यावरून आपल्याला त्या त्या विषयांचे किंवा त्या त्या अर्थाचा बोध होणार आहे आणि आत्म्याला त्या गोष्टीचं ज्ञान होणार आहे. तर हा जो टॉपिक आहे हा MCQ, SAQ आणि LAQ साठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये काय SAQ विचारला जाऊ शकतो. तर सिंपल तुम्हाला एक जो आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की इंद्रियांचे प्रकार वर्णन करून गंध ज्ञान वर्णन करा असा SAQ येऊ शकतो. किंवा तुम्हाला गंध ज्ञान, स्पर्श ज्ञान असे 2 प्रश्न एकत्र करून LAQ साठी विचारला जाऊ शकतो. तर परम्युटेशन कॉम्बिनेशनने या टॉपिकवर तुम्हाला 3ही प्रकारचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आयुर्वेदीय ज्ञान ग्रहण प्रक्रिया म्हणजे फिजिओलॉजी ऑफ परसेप्शन ऑफ शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.